सीए म्हणजे फक्त डिग्री नाही तर करोडोची करिअर ऑपॉर्च्युनिटी आहे, पण यासाठी सिलेक्शन प्रोसेस कशी राहते हे नीट समजून घ्या. बघा, सुरुवातीला तुम्हाला सीए फाउंडेशन एक्झाम द्यावी लागते. आता ही 12वी नंतरची पहिली एंट्रन्स एक्झाम राहते. आता यासाठी सब्जेक्ट अकाउंट्स, लॉ, मॅथ आणि इकॉनॉमिक्स राहतात. आता तुम्ही ही एक्झाम पास झाले की नेक्स्ट लेवलला जाता. आता दुसरा टप्पा आहे सीए इंटरमिडिएट. ही मेन आणि टफ लेवल असते. यामध्ये अकाउंट, टॅक्स, जीएसटी प्लस इन्कम टॅक्स, कॉस्टिंग, लॉ, ऑडिट आणि फायनान्स असे सब्जेक्ट असतात. बघा, आता तुम्ही इंटरमिडिएट पास झाला की सुरू होते आर्टिकलशिप, ज्यामध्ये 3 वर्षाची ट्रेनिंग राहते. या ट्रेनिंग मध्ये तुम्ही सीएच्या ऑफिस मध्ये काम करता. ऑडिट, जीएसटी, इन्कम टॅक्स, कंपनी अकाउंट्स म्हणजे फुल प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स मिळतो. यानंतर शेवटचा टप्पा म्हणजे सीए फायनल पास झाला की तुम्ही ऑफिशियली चार्टर्ड अकाउंटंट बनता. आता सीए बनण्यासाठी टोटल टाइम हा 4 ते 5 वर्षाचा लागतो. आता जर तुम्हाला हाय सॅलरी, रिस्पेक्ट आणि पॉवरफुल करिअर पाहिजे असेल तर सीए बेस्ट ऑप्शन आहे. आता सीए फाउंडेशन पासून तर फायनल पर्यंतची संपूर्ण रोडमॅप मी तुम्हाला शेअर करतो. तुम्ही फक्त हा व्हिडिओ तुमच्या 3 मित्रांना शेअर करा, फॉलो करून कमेंट मध्ये सीए टाईप करा. त्यानंतर याची डिटेल माहिती तुम्हाला डायरेक्ट मेसेज मध्ये मिळून जाईल.